आपलं आवडतं बरं काही ब्रँड, कारण की पोरगीचा फोटो आहे म्हणून टॅटू ती मोठं करायचं. आणि आम्ही डाएट वगैरे काही करणार नाही. आमचा डाएट बघावं काही हो. आजच्या दिवस म्हणजे भुका लागली त्या वांग्याच काढलं नाही आणि मस्तपैकी चपाती आहे अंडी देणार. आता भुका लागली ते म्हणून म्हटलं जायचं आहे आपल्या नंदीसनी व्यायाम द्यायचा आहे, जरा चालवून आणायचं आहे. स्वतः घेतले खा वाटत नाही. होय, भाज्याची नजर काढायची आज आपल्या. नजर लागते भाज्याला, टॉपचं स्पीड आहे म्हणून. चला द्या द्या द्या. तर आपल्या 5,005 फॅमिली जिल्हा इच्छा होती की हट्टा घ्या एक दिवस आत सोडा, तर आपलं धाडच नव्हतं. आता बघा आत सोडायचा कोंबड्यांच्यात. आज दिवस चांगला आहे, ऑर्केस्ट्रा आहे. कोंबडा हा सगळी हिरवळ आहे. आता बघा जरा आता हिरवळ चावतोय कोंबड्या, ते बाकी द्यायच्या बरोबर याचाच कार्यक्रम करतो ते. चला चला नवीन घरात प्रवेश. चिक्या काय चिक्या बसलाय बघा इथं. सोड हा त्याच्या आयला सगळी एका बाजूला गेली आहे का. ते दाखवायचं नसते. आता झुंजीची आहे ते काही नाही. झुंजीची आहे तू ह्यातले 2-3 झुंजीचे आहेत बरं का. नाही 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 हा ठग्या झाला. ठग्या आता येऊ सगळ्यांचं रक्षण करतो आता. मी सांगा की राहू लगेच केवढा दिसतोय एक तडाखा बसला की पळून जातो. पहिलाच होईल काय ते पहिल्यांदा सोडला नाही मार. आजच्या दिवस मारतील नुसतं. यो गालाय बघा दुसरा. एक येतो या नुसतं कोंबडं बघते आता. कोंबडं काय झालं त्याला रोज बघतेत ना ते बाहेर आहे. हा त्यामुळं नवीन नाही काय एवढं नाही काय. आणि काय वाटत असेल त्याला. हीच हिरा गेल बोड्याचा. त्याच्याकडून ध्यान देत नाही. त्याच्याकडून ध्यान देत नाही. कोण बघणार झाली कोंबड्या बघ. कोंबड्यांच्या माग लागला तर मोरक्या टाकते बघते घ्या. ह्यातला मोरक्या बोला पकड नसलेले 2 आहेत का काय त्यांच्या बांधण्यामुळं काय कोंबडीच्या माग लागते. कोंबड्या कोंबड्या वरच ह्यांच्या बिहान खाली देतो. त्याकडे ध्यान देत एक कोंबडा त्याच्याकडे नव्हता आलेलाच पाय मोडला त्यानं. त्याला वर पण जाया नाही ना. त्याला वर जाया नाही ना. बागवर बसते तिथे कॅमेरा बसतो. नाही त्याच्याकडे लक्ष देणार. एवढी खुश झाला आता. तर वाईट गेलं पोकळी बरं सवय लागलेली.
दिशी मला वरळी. हां कडे लावलं त्याजवळ नाही जाणार बोकीला. दिशा आहे तसं नाही दिशी नाही. तसं काही एवढं हे नाही ते मोठं कुठलं नाही. हे डीपी हां हां देखील यात ते पांढरा नाही नाही हे हां हे झाड पाहिजे हे योग आहे. हां हां हे योग झाड पाहिजे डीपी काय हे योग हां हां पण काय कळत नाही काय कळतं ओळखते ते नव्या माणसाला नाही काय काम दिशी दिशी आपली बारीक सगळी आता ही कोंबडं आहे कसं लगेच बघा. हां हे हा नाही काळ ही कसं दिसतं याचं पाय बघा हां याचं पाय झाड आहे हो. दिशीचं पाय बघा हां बरोबर जसं एवढं हां हां झाले टाक्याला मिक्स झालं कोण विचारणं झाले हे विचारतो की. ते शिव हे का बघा शिपडा का बघा त्याला पाक दुसरा कोंबड्याने केला त्याला मग वर निघालं जाणार बरं झालं वर गेला त्या सगळ्या खाली नाही ते पण नाही. त्याच्या फाईट सारखं पण नाही पण नाही काय एकदम हे आहे, तिकडं पाण्यात टाकीविषयी भांडाय गेला का रस्ता मुंबई आली ती दोघं जण काय एवढाच होता तो दुसरा बी होय दिला ना नाही नाही तिकडे गेलेला पाण्यात टाकीविषयी काही लिहात होता कोणाच होता कोणा तिकडला दुसरा होता व्हय? इथनं तिकडे एकमेकाला बघितलं हे हां मी गेला पळत तिकडं खरं का परत सांगितलं मला कोंबडा तिकडे भांडत बसला नाही झाला सोय झालं झालं काय नाही युती झाली युती झाली त्याचा ग्रुप वेगळा पडेल बहुतेक आणि हे कोंबडा बघ त्यात तुझा गट तट पाडणार तेव्हा हां पुढनं जाय ना कोण बरं का त्याच्या पुढनं कोण जाय ना त्याच्या आकाराला भिऊ नाही कोंबडी कुठली पसंत पडते का नाही तो विसरून गेला ती कोंबड्याच लय येते राव वाईट कोंबडा आहे ती कोंबडा ती कुठं आहे बघा ही हिरो गेल बॉडी हे संतोष किती किलो पुढे जाते त्याच्यावर होणार खरं काय मोठं होणार आणि कुठला पाय आहे? बघायचं हो आणि कुठला आहे पाठी तर घेऊन आलो मी रायफलला व्यायामला सरकारला म्हटलं कार्तिकला घेऊन ये सरकार कार्तिकला घेऊन यायला लागलीत थोडं व्यायाम म्हणजे चालवणार आहे जरा फाटू 2-3 राऊंड मारणार त्या सरकारला तर कार्तिक ऐकू नाही काय म्हणत कारण ते मुरकी निघाले नव्हता आला आला दिसते कार्तिक कसं दिसते कार्तिक दोघांच्याकडे पण 50 तोला या चल चल त्याला वाढायचं थोडं याला कसरा इसमीला ह्याला पुढं वरची लागणार योग चालतो बरोबर मागणार लगा जरा उंची वाढली ह्याची बरं का रायफलची मागून दिल धाड चल चरा आलायस मी चल हा त्या साहेबांनी झाली काल ते इंजेक्शन म्हणजे जंतावलं स्किनचं त्यामुळे ना आज टाकायचं तर फेरा आज डन झालेलं फेरा टाकायचं आता 4-5 दिवस डॉक्टर म्हटले काही करू नका चालून आणा फक्त खाली जाताना मी घेतो कार्तिकला रायफल हा
कोणाकडे दिसतंय रे कुठल्या नंदी दिसते हे काय आपलं रायफल वेगळं कुठला रे शिवणीकरांचा हां त्याच्याकडे दिसते हे ते दिसतोय अरे काय की भाऊच आहे चल बाबा आईच्या गावात सुटला कार्तिक नव रायफल हो 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 रायफल कसं आहे हरणागत भाव असते मस्ती ह्याची डॉक्टर साहेबांनी गोथड्याला औषध दिलं ते शेअर करायचं आपल्याला कसलं औषध आहे सगळ्या अंगाला लावायचं नाही मारा येईल त्याला राय बघत नाही म्हटलं आता जाते राय बघत असते तर राय आत्ता गेला असतं शेडीत राय पण मारले घेऊ काही मांडली त्याला कार्तिक आणि रायफल शेट कार्तिकनं वांग टाकलाय कालच्या इंजेक्शनमुळं हा ना कालच्या इंजेक्शनमुळं 4-5 दिवस डॉक्टर म्हणतो जरा कारण जंतावलं दिले हो आणि त्याला अजून जंतावलं दिलेलंच नव्हतं काय सगळ्यात महत्त्वाचं असते जंत थांब जरा कार्तिकला उकरू दे त्या ठिकाणी त्याच्यात ते बांधाय का अरे होय के कार्तिक दिसतोय तसा नाही काल बघायला पाहिजे होतं इंजेक्शन करायला टाईमला डायरेक्ट कोलाटवडी खाल्ली कोलाटवडी डायरेक्ट कसं माहिती आहे का खाली मुडकं टेकलं उलटा पाडला 1-2 वेळा झालं तुझं अरा म्हटलं काय ऐकतो येऊ लागा डॉक्टर साहेब म्हटलं बाबा हे दिसतोय तसा नव्ह म्हटलं थांबा जरा थांबा आत्ताशी डोस पूर्ण झाला आहे आता एक हलकीशी पवनी परत फेरा जाऊया चला शरीर लावतोस का माझ्यावर पाळायची एवढं वर गेला तर तुम्ही 3 मेरे असतील येऊ बघा ए रायफल त्याला का मार्क विना म्हणजे बरं मग फटक तर मग रायफल असा आहे आपला कार्तिक अचानक असा दिसायला आला कारण काल कार्तिकला झाले जाणतावला डोस त्यामुळे बाबा सगळं पोटरी कामं झाले सगळं म्हणून जरा नर्वस आहे झालं का 2-4 दिवस डॉक्टर म्हणजे नर्वस राहील मग काय परत तेव्हा ऐकत कुणाला म्हणजे आपल्या ह्या दावणीत म्हणजे हे कसा आता मस्ती करतोय डांगा तसा करणार फ्रेश एकदम साचीकडे तुझ्या इच्छा तुझ्या तिला का घातकी बोड्याचा आहे चल सरकार मारलाच तुम्हाला काही येणार तर म्हणजे कसं थोडक्यात जी ह्याला आपण ट्रीटमेंट केली आहे ती चालू आहे कार्तिकला त्याला कसं मी मध्ये 15 दिवस थांबवलेला की बाबा आईच्या गावात पुढे जा केला का पुढे जा चल पुढे चल पुढे हां चल
तुमचं शेट थांबा की जरा 4 दिवस. बरं शेट मच्छीला तुम्ही घ्या, कार्तिकला आम्ही घेतो रायफलला. काय नाही सगळ्यांची सवय लावून घ्यायची असते. ह्याच्यापेक्षा घाण मस्ती करते ती कालच्या ढोसमुळे जरा. आणि नाही तर आज काय होतं सरकार माहीत नाही, आज काय होतं सांग. काय संपतो का वासा. आज होता फेरा साहेबांचं, सगळं नियोजन झालेलं. नंदी पण बघितलेला आपण चांगला. आणि डॉक्टर साहेब 4 दिवस झालं मागं लागलेलो. काल आली ती अचानकच म्हटली ती कुठं आहे, म्हणलं हाय शेड आलोच म्हटलीच. म्हणलं काय करायचं, मला तुमच्यानं म्हटलं नाही राहू का आता एवढे दिवस थांबले, द्या म्हटलं डोस. काल डोस देताना बाबानं एवढं दमवलंय. त्यात सरकार होतं तर काय काय ना गेलेलं. हां कळालं काय ना गेलेलं, दुकानात गेलेला. मग सरकार येईपर्यंत डॉक्टरने ती गडबड. हां आहे चला आज शेअर करायचं आपल्याला एक डबी. म्हणजे काय काय माहीतच असेल तर काय काय जे नवीन आहे त्यासनी माहीत नाही. आता काल आणून ठेवले मी औषध, कारण गोचड्या झाली त्या बारीक गोचड्या झाली त्या. आता दिसून पण येणं झाली त्या एवढ्या बारीक आहेत. डॉक्टर साहेबांनी म्हटलं काय करायचं ह्याला पर्याय तर म्हणजे सगळ्या अंगाला लावण्यापेक्षा टिपकं द्या म्हटली. तर ते तिला का मारा येते काही सर पुढं चिक्याच्या अंगावर जातं बरं का ते. चरायची लय दोघांनी, चरायला आवडतं दोघांनी चरायला, त्याला आणि त्याला. तर मग अशी आपण आपला रायफल शेट आणि कार्तिक शेट दोघं चालवाय नेलेलं तर शेअर केलेलं. म्हणजे बोललेलं माहिती आहे का की आपण जाणतावलं म्हणजे जाणतावलं सॉरी हां ह्याला काल जाणतावून दिलं इंजेक्शन. त्याचबरोबर एकदम छोटे छोटे गोचाडे झालेले सगळेच मी झालेले. तर काम का झाले त्या तिथं आपण पहिलं बांधतो ना मातीत त्याच्यामुळे झालेले. मग आता डॉक्टर साहेब काय करायचं पर्याय, तर म्हटलं आता ते जरा बाकीची पावडर वगैरे लिक्विड भेटतं ते जरा सांगायला लावलं टाकलं की रिस्कीच काम आहे ते. मग काय करायचं म्हणजे डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलं मेडिकलमध्ये जावा आणि काय नाव आहे हे पोरॉन म्हणून मिळते एक ट्यूब ते आणा. ते फक्त काना ठेवणे आपल्या वशिंडा आपलं मानव बसणं अशी टिप्प टाकायची इथंपर्यंत द्या शेपटापर्यंत इथंपर्यंत टाका म्हणजे हां. तर ही बघू शकताय. तर ही बाटली आहे ही डॉक्टर साहेबांनी बाटली दिलेली आहे आपल्याला. मी अजून काय लावलेलं नाही. आता म्हणलं असं काय तर नवीन आलं की आपण शेअर करतो फॅमिलीबरोबर, कारण आपल्याला पण आपल्यामुळे काय त्यांचा फायदा होईल. जे नवीन क्षेत्रात आहे काय काय माहितीच असेल ही औषध, त्यामुळे काही विषयच नाही असलं आणि मिळते. काय होल पाडलं आहे सरकार. टोपण आहे त्याला, नाही ह्याला होल पाडलं टोपण आहे त्याला फिरवा ते. हे असं असते बघा काय काय गोष्टी मला माहीत नसते, सरकार लगेच सांगते ती टोपण आहे त्याला. तर मला माहीत नव्हतं त्याला टोपण. पूर्ण कागद काढा तो. आणि ही कर्नाटक का सोडायचा कारण त्याचं चाटा येत नाही म्हणून कर्नाटक सोडायचं. तिथं पण त्यांची जीवच जात. अहो खोला की ते फिरवून निघतंय टोपण. नाही हो सरकार पण पाडायला लागणार. हे जरा बघा नाद करते काय सरकारचा नाद करते काय आधी छोट्यापासून चालू करे. तर ह्यानं सांगितलं एक ही अंगावर गुचडी राहणार नाही, पिस्तूल राहणार नाही, काय राहणार नाही, सगळ्या गोचड्या मनानं पाडणार आणि येणार पण नाही गोचड्या अंगावर. भरपूर झालं ती, एवढं नाही सोडायचं. धर तुम्ही. तर हे बघू शकता बघा अशा लहान 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 गोचडे येते बघा. आहे ना मला घाण वाटते गोचडी.
आणि असं नाही की बाबानो आंघोळ वगैरे असते थांब जरा हे जरा पाठीला का हात लावून देत नाही अजिबात ते असं टिपकं टिपकं द्या म्हणजे है ना? तर अशा पद्धतीने आता हे सगळ्याशी लावून घेतो भाजीला काय टाप टाकला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही आणि ह्याला आता दोघांनी धरणं भाजी कारण की ह्याला मुरकी नाही हे बाबा काय हात लावून घेत नाही अजिबात अंगात चला सरकार तर अशा पद्धतीने लावून झालेलं आहे औषध आणि औषध लावायच्या आधी आमचं असं ठरलेलं की सरकारला म्हटलं सरकार माझ्या बाबतीत चॅलेंज लावू नको कामाला कारण की पकड्या सकाळी जिम करून आलाय तास जिम मारून शेडतलं सगळं आवरलंय सगळं केलंय छान पाणी खाद्य दूध वगैरे वगैरे आणि आता म्हटलं सरकारला चल वैरण काढायचं आता कारण सरकार सकाळी साला गेलेलं वैरणीला कापसूळ घेऊन आलेत बाट्या घेऊन आपलं ऊस घेऊन आलेत म्हटलं सरकारकडून काय वैरण काढायचं आपल्याला चल आता जाऊन इकडे डम्पिंग भरून आणून वाटलं तर सरकार मला हलक्यात घ्यायला लागली सरकार हलक्यातच घेणार तुम्हाला तुम्ही बोलता एक आणि करता एक बघ सरकार कोणत्याला धार लावायला लागले एवढं काय नाही मी 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 तोडतो नुसतं तुम्ही भरून आणून टाका बघ हा किस्ता राहिला ऊस अजून चार साऱ्या पण लागल्या नाही निम्यापर्यंत मग तू तोडणार मी बरोबर आणाय मग चल तोडायचं पुढं आलो मागची माझ्या संग तिथं चालायचं मी तोडलं तेवढं लगेच टाकायचं जाम 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 तोडाय तुला काय तू कमिशन आहे एवढं काल तोडणार आहे हे कळल तिथं गेल्यानंतर कळल मी काय करू शकतो ती चल तू तोडायचं चालू कर तोडाय चालू कर नाही 10 मिनिटं दे मला 10 मिनिटं चालू नाही 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 तुमच्यावरती विश्वास नाही हो तर सरकारचं माझं असं असते बघा दोघांचं कामच काय मग चालू असतं तर आता मला दिली वाटून त्यानं ही त्यांनी फक्त छान पाणी वासरांचं बघायचं बाकीचं वैरणीचं जेव्हा बाबा जातोय ती वैरणच घेऊन येतो तू बघत पण नाही शेडत का छान काढले का काय केले परत मदत असते खरं आपली हा बरोबर वेळ मिळाली की असते म्हणजे तरी असं असते बघा दुपार एकदम असं मस्त स्वच्छता असते बघा. काय विषयच नाही आणि रायफल शेटचं मैदान लवकरच आणि आपल्या रायफलचं मैदान लवकर कारण रायफल पळून आता 2 दिवस झाला असतं हो रायफल पळून 4 दिवस झालेली रायफलचा पायरा बघायला चाललाय डॉक्टर साहेब म्हणते ती पायरा बघा एक चांगला मस्त म्हणजे आता म्हणजे आणि चिठ्ठी आता पुन्हा एकदा चिठ्ठीचं नाव बदलायचं आहे आता एक नवीनच युनिकच नाव आहे बघा आता त्या नाव चिठ्ठी टाकायचं कारण की 6 पण नाही 8 चिठ्ठ्या टाकल्या आतापर्यंत 12 चिठ्ठ्या झाली आतापर्यंत सगळी आज चिठ्ठ्याकडे आलेल्या रायफल बाहेरनं पळाला रायफल सेट पण बाहेरनं पळालं आता बघा पुढली चिठ्ठी लढगुतीत ती पण वासरं बाहेरनं पळाली आपल्यापासून गेलेली वासरं बाहेरनं पळाली होय आता बघा रायफलचं कुठलं मैदान रायफल म्हणजे 2 एकत्रच काढणार आहे म्हणजे एकत्र म्हणजे एका पायऱ्यात नाही वेगवेगळं पायऱ्या दोघांचं तिथं बघा मग आता पावत्या टाकून कुठं येते जरा नाव आपण वेगळं लावणार आहे त्यात मैदानात गेल्यानंतर शेअर करू चला तर आजचा व्हिडिओ जरा असा एवढ्यावर थांबवायला आणि टाक्या तोडणार का बघितलास का नाही टाकी कारण की आज दिवसभर लाईट नाही आमच्या गावात दिवसभर काल मेसेज आलेला सकाळी 8ला जाणार संध्याकाळी 7च्या दरम्यान येईल त्यामुळे मोबाईल पण चार्जिंग राहणार नाही टाक्या बघ सगळ्यांना बाहेर काढायला लागला गमन झाले आणि बघायला सवय लागेल ना बाहेर